मी सर्वप्रथम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना धन्यवाद देतो की त्यांनी मला या डेलिगेशन लीड करण्याचं एक संधी दिली आणि हा जो डेलिगेशन होता आमचं ते UAE, DR कॉंगो, लायबेरिया आणि सियरा लिओन ह्या 4 देशांमध्ये आम्ही गेलो। ह्याच्यातले 2 जे देश आहेत ते OIC देश आहेत, म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर इस्लामिक कोऑपरेशन, जे UAE आणि सियरा लिओन आहे, आणि 2 देश जे आहेत हे पुढच्या वर्षी UN चे नॉन परमनंट मेंबर्स होत आहेत, DR कॉंगो आणि लायबेरिया। ह्या सगळ्या देशांमध्ये आम्ही 14 दिवस वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो, वेगवेगळ्या तिकडच्या लीडरशिप्सला भेटलो। प्रेसिडेंट असतील काही देशांचे, व्हाईस प्रेसिडेंट असतील, व्हाईस प्राईम मिनिस्टर असतील, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर्स आहेत, तिकडचे नेते आहेत, तिकडच्या थिंक टँक्स आहेत, इंडियन डायस्पोरा पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना देखील आम्ही भेटलो। तर एक वेगळा अनुभव होता की भारतामध्ये गेले अनेक वर्ष पाकिस्तानच्या माध्यमाने दहशतवाद कारवाई करण्याचं काम, अतिरेकी कारवाई करण्याचं काम कशा प्रकारे चालू आहे, कशा प्रकारे वेगवेगळ्या शहरांवरती आतंकी हमले करण्याचं काम पाकिस्तानच्या माध्यमाने चालू आहे। पाकिस्तान कशा प्रकारे या सगळ्या टेररिस्टला पोचतोय त्यांच्या भूमीमध्ये, कशा प्रकारे त्यांना स्पॉन्सर करतोय, कशा प्रकारे त्यांना ट्रेन करतोय, आणि ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये जाऊन प्रत्येक देशामध्ये आम्हाला सांगण्याची संधी मिळाली। एक घ्या ना। संबोधित करताना तिथला अनुभव कसा होता आणि तिथल्या लोकांची प्रतिक्रिया कशी होती? प्रत्येक देश भारताबरोबर उभा राहिला। प्रत्येक देशाने भारतामध्ये जे घडलं 22 एप्रिलला पहलगामला त्याच्याबद्दलची संवेदना व्यक्त केली, आणि ज्यांनी हे केलं त्यांचं कठोर शब्दामध्ये निंदा देखील केली। 2 देशांमध्ये सियरा लिओन आणि लायबेरियामध्ये तर मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व करण्यात आलं पार्लमेंटमध्ये। आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये उपस्थित होतो तेव्हा लायबेरियामध्ये तर अपर हाऊस आणि लोअर हाऊस दोन्हीकडे मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व करण्यात आलं या 22 तारखेच्या पहलगामच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये। आणि सगळे देश हे भारताबरोबर आम्ही ह्या टेररिझमच्या, आम्ही ह्या दहशतवादाच्या लढाईमध्ये भारताबरोबर उभे आहोत हे ठणकावून देखील सांगितलं त्यांनी। तुम्ही सगळे शिष्टमंडळ गेलेलं असताना G7च्या परिषदेला मात्र 6 वर्षात पहिल्यांदाच निमंत्रण दिलं नाही, त्यावर विरोधक टीका करतायत। भारताला बोलवलं। बघा, मला वाटतं याच्यामध्ये राहुल गांधी असतील किंवा कोण विरोधक असतील, अशा परिस्थितीमध्ये सगळ्या देशांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, एका आवाजामध्ये बोललं पाहिजे। जेव्हा आपण जगामध्ये जातो, जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये जातो, तेव्हा भारत एक आहे या टेररिझमच्या लढाईमध्ये, या आतंकवादाच्या लढाईमध्ये, हे दिसून आलं पाहिजे। पण आज इकडे पॉलिटिक्स, भारतामध्ये पॉलिटिक्स करायला तर खूप वेळ आहे, पण इथेही राजकारण आपल्याला करायचं आहे। आपण जेव्हा होता तेव्हा आपण काय केलं, काय एवढे हमले झाले, काय एवढ्या वेगवेगळ्या शहरांवरती जे आहे ते रोज टेररिस्ट हमले होत होते, याचं उत्तर कधी देणार त्यांनी? राहुल गांधी सांगतात नरेंद्रने सरेंडर केलं आहे ट्रम्पच्या समोर। अशा शब्दांमध्ये जर राहुल गांधी बोलत असतील तर राहुल गांधीला पॉलिटिकल मॅच्युरिटी येण्यासाठी आता खूप वेळ आहे, म्हणून आज अशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये आहेत ते। नरेंद्र मोदीजी ज्या प्रकारे गेल्या 11 वर्षांमध्ये बाकी देशांबरोबर संबंध प्रस्थापित करून, आम्ही जिथे जिथे गेलो तिकडे मोदीजींबद्दलचा आदर, आपल्या देशाबद्दलचा आदर हे जाणून आलं आम्हाला। आज आम्ही ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो, 32 ते 33 देशांमध्ये सगळे डेलिगेशन्स गेले, सगळ्यांचा अनुभव तोच आहे की भारताने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे जे आहे हे मदत केलेली आहे। भारत त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये, वेगवेगळ्या त्यांच्या संकटांमध्ये उभा राहिलेला आहे। म्हणूनच एवढा चांगला रिस्पॉन्स जो आहे हा भारताला बाकी देशांकडून मिळाला। बाकी देशांनी ज्यांनी कंडेम देखील केलं नव्हतं, ज्यांनी निंदा देखील केली नव्हती 22 तारखेचा हमला झाल्यानंतर, त्यांनी पार्लमेंटमध्ये मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व करणं, निंदा करणं, हे देखील खूप मोठी गोष्ट आहे। श्रीकांतजी, तुमच्या डेलिगेशनमध्ये तुम्ही सगळ्यात मोठं एक वाक्य होतं की पाकिस्तान ही जगातील दहशतवादाचं केंद्रस्थान आहे, इथं सातत्यानं दहशतवादी पैदा केले जातात आणि जगावरती हल्ले केले जातात। भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला नाही तर जगाच्या दहशतवादीच्या
बघा, नेहमी टाईम अँड अगेन प्रूव्ह झालेलं आहे की पाकिस्तानमध्ये कशा प्रकारे टेररिस्ट ऑर्गनायझेशन फ्लरिश करतात. जैश ए मोहम्मद कुठे आहे, लष्कर ए तोयबा कुठे आहे, आताचं TRF कुठे आहे, हिजबुल मुजाहिदीन कुठे आहे, ह्याच्यामधून ट्रेन झालेले टेररिस्ट कुठे राहतात, कोण त्यांना आपल्या भूमीमध्ये राहायला जागा देते, मसूद अझहर कुठे आहे. आज जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर फ्युनरलमध्ये पाकिस्तानच्या आर्मीचे लोक, जनरल्स, त्याचबरोबर टेररिस्ट, मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ तो देखील तिकडे हजर होता. म्हणजे हे जे दहशतवाद पोचण्याचं काम हे पाकिस्तानकडून सरळ सरळ होत आहे. त्या दिवशी त्या फ्युनरलमधून दिसून आलं. आणि टेररिस्टच्या फ्युनरलमध्ये तुम्ही लोक सगळे हजर राहतात, जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सनी भारतामध्ये वेळोवेळी हमले केले आणि हजारो लोक, निर्दोष लोकांना मारण्यात आलं. तर आमचं सगळ्या देशांना एकच सांगणं होतं की ह्या सगळ्या गतिविधी ज्या आहेत ह्या पूर्णपणे पाकिस्तानमधून होतात. पाकिस्तान हा केंद्रबिंदू आहे आणि आज फक्त आतंकवादशी किंवा टेररिझमशी फक्त भारत लढत नाही आहे. हे टेररिझम जे आहे हे जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये पोचलेलं आहे. जोपर्यंत आपण सगळे लोक एकत्र येत नाही तोपर्यंत हे टेररिझमला आपण हरू शकत नाही. हा मेसेज जो आहे हा मी पोचवण्याचं काम केलेलं आहे. संजय राऊत हे सांगतायत की इतकं सिरियस विषय होतं, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलात त्या देशांचं कोण कोणाला ओळखतं, काय लेनदेन नव्हतं इंडिया पाकिस्तानच्या रिलेशन. आता त्यांच्याकडून आता शिकायला पाहिजे. ऍड ऑन त्यांनी हे पण सांगितलं की MPs तिथे गाणी गात होते आणि एंटरटेनमेंट करत. अरे कोणाच्या बद्दलचा तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. आज सिरियस गोष्टींवरती आपण चर्चा करतोय. आज देशाबद्दल आपण इथे चर्चा करतोय. आज गल्लीतली चर्चा इथे करत नाही आपण. आणि कोणाबद्दल कोण रोज सकाळी उठून सुटून काही पण बोलेल त्याला उत्तर देत बसायचं, अगोदरही मी सांगितलेलं आहे. आज जे आहे देशाचा विषय आहे, ते देशाबद्दल आपण बोलतोय. आज आम्ही इंडियन डायस्पोराला भेटलो बाहेर जाऊन. जे इंडियन कम्युनिटीचे सगळे लोक तिथे राहत होते त्यांच्यामध्ये एक देशभक्तीची भावना होती की आज कशा प्रकारे हे इनिशिएटिव्ह घेतलं गेलं आणि त्या देशांबरोबर देशांना सांगण्याचं काम, त्या देशांना जागृत करण्याचं काम टेररिझमच्या विरोधामध्ये हे नरेंद्र मोदीजींच्या माध्यमाने, आपल्या सरकारच्या माध्यमाने होत आहे. आणि त्याच्यामध्ये सगळेच ऑपोजिशन असतील, सत्ताधारी असतील, हे सगळे लोक एकत्र येऊन एका सुरामध्ये बोलण्याचं काम हे पहिल्यांदा होत आहे. राज्यातला एक राजकीय प्रश्न आहे. 2 ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरेंनी आज असं म्हटलं की महाराष्ट्राच्या हितासाठी कुणी आमच्यासोबत येऊ शकतं. अरे तुम्ही आता काय म्हणाले, 2 ठाकरे एकत्र येणार तर त्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही शिंदेना विचारल्यावरती कसं सांगणार. नाईकांनी सांगितलंय ठाणेतून भाईगिरी हटवणार. एकनाथ शिंदे यांना कुठे ना कुठे इशारा दिला. आता मी ऐकलं नाही होतं. सर, तुमच्या याच्या सगळ्या दौऱ्यासंदर्भात प्रश्न आहे. अगोदर विधानसभा तुम्ही जिंकली, त्याच्यामध्ये तुमचं एक नेतृत्व पाहायला मिळालं. आता भारताचं नेतृत्व करायला तुम्ही जगाच्या बाहेर गेला. एक तरुण सगळ्यात खासदार म्हणून तुमची ओळख आहे. या सगळ्याचा अनुभव कसा होता आणि तुम्हाला या नेतृत्वातून कसा अनुभव मिळाला भविष्यासाठी, काय शिकता काय? बघा, माझ्यासारख्या एका तरुण चेहऱ्याला, खासदाराला मोदीजींनी नेतृत्व करण्याची संधी दिली. माझ्यासाठी तर खूप मोठा हा विषय आहे. खरंच स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की एवढा विश्वास त्यांनी दाखवला. मला देखील वाटलं नव्हतं की बाबा एवढं डेलिगेशन लीड करण्याचं एक संधी मिळेल. आणि ज्या डेलिगेशनमध्ये 34 वर्ष त्यांची कारकीर्द पार्लमेंटमध्ये झालेले SS आलूवाल्यासारखे दिग्गज लोक होते, ET बशीर मोहम्मद सारखे, त्यांचं 50 वर्षाची कारकिर्दी पॉलिटिक्समध्ये आहे, गर्ग जी आहेत, बाकी सगळे अन्य लोक माझ्या या डेलिगेशनमध्ये होतं. पण आम्ही एक टीम म्हणून काम केलं आणि जे आम्हाला काम दिलं होतं ते साध्य कसं होईल, ते आमचा मेसेज त्यांच्यापर्यंत कसा पोचेल, त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या लीडरशिप्सना तिथे भेटण्याचं काम केलं आणि त्यांना समजून सांगण्याचा एक प्रयत्न केला. आता बघा, मला एक सिनेटमध्ये, लायबेरियाच्या सिनेटमध्ये भाषण करण्याची संधी मिळाली. खूप मोठी गोष्ट आहे की तिकडच्या खासदारांच्या समोर त्यांच्या अप्पर हाऊसमध्ये भारताचा एक खासदार जातो आणि भारताची बाजू मांडतो. त्याचबरोबर सिएरा लिओनच्या पार्लमेंटमध्ये तिथे जाऊन विषय मांडण्याची संधी मिळाली. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. याच्यामधून खूप काही भविष्यासाठी शिकण्यासारखं
खूप काही आहे याच्यामधून. म्हणजे एक एक्सपिरियन्स होता हा, लाईफ टाईम एक्सपिरियन्स आपण बोलू शकतो की याच्यामधून पुढे पॉलिटिकल लाईफमध्ये नक्कीच फायदा होईल. एकनाथ शिंदे यांनी तुमच्या या सगळ्या दौऱ्यावरून बोलताना असं म्हटलं होतं की मला श्रीकांतचा अभिमान वाटतो. आता त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो मी. आणि खरंच आहे की वडिलांना जर मुलांनी चांगलं काम मुलगा करत असेल तर शाबासकी त्यांनी दिलेली आहे. तर ती नाही अजून, आता मी आज गेल्यानंतर त्यांची भेट होईल. आज 14 दिवस ह्या दौऱ्यावरती असल्या कारणाने भेट कोणाची झाली नाही आहे. आणि आमच्या डेलिगेशनमधून सगळ्यांचंच तशीच परिस्थिती आहे. सगळे आपापल्या घरी जाऊन सगळ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आतुर होतो. मी देखील आहे. आणि खरंच खूप शिकण्यासारखं होतं. एक वास्ट एक्सपिरियन्स होता. देशांबद्दल शिकण्यासारखं होतं. ते देश कशाप्रकारे काम करतात, तिकडची लोकं, तिकडची भाषा, तिकडे काय प्रॉब्लेम्स आहेत. खूप वास्ट एक्सपिरियन्स घेऊन या दौऱ्यानंतर आम्ही पुढे जातो आहे.